महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन कलावज्ञजियोधरा थावतारं कलङ्कङ्कतेजोधिका मोदिवज्रं खलानीशिवादापनोदारादक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनादतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता आइये महाराज विराजिये आइये महाराज विराजिये आइये महाराज विराजिये आइये महाराज आइये महाराज विराजिये आइए महाराज विराजिए आइये महाराज विराजिए
शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल सोडीला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे याने घ्यावे नाम तेसी करणे त्याचे काम ए चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे तुका म्हणे भोळी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान संत महान भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी असणारे आणि तुम्हा आम्हा सारख्या अशा अनेक जड जीवाचा उद्धार करणारे कारण त्या संतांच्या विचारांचा प्रभाव आहे म्हणूनच आपण इथपर्यंत बसलेलो आहोत बाबा आपल्यावरती त्या संतांच्या विचारांचा प्रभाव पडतो यात कसलंच नवल नाही आपण फार सामान्य लोक आहोत पण आई त्या संतांच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्राचा जाणता राजा स्वराज्य निर्माण करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज राजांवरती सुद्धा ज्यांच्या विचारांचा प्रभाव होता असे असणारे श्री संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांची कळ तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगायला बोलायला चालायला ज्यांनी शिकवावं महान संत महान भक्त जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्यासाठी तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार होण्यासाठी सांगतात खरं तर संत कल्याणाचंच सांगत असतात जे काही सांगतात ते कल्याणाचंच सांगतात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जर मनुष्यानं साधकानं संसाराचा अथवा संसारिक विषयाचा त्याग केला आणि जर अंतःकरणानं तो श्रद्धेनं भगवंताला शरण गेला तर अशा भक्तावरती भगवंताची अधिक माया अधिक कृपा अधिक प्रेम राहतं नीट लक्ष द्या तसंच जर आईचं सगळ्याच लेकरांवरती समान प्रेम असतं मग 2 मुलं असलीत काय 4 मुलं असलीत काय आईचं लेकरांवरती प्रेम असतं तसं भगवंताचं सर्वांवरती प्रेम आहे पण जेने संसाराच्या विषयांचा त्याग केला संसारापासून दूर गेला निश्चित अशा भक्तावरती अधिक माया अधिक कृपा अधिक प्रेम त्या भगवंताचं राहतं तयावरी फार माया तयावरी फार आणि अशा भक्ताकरिता भगवान परमात्मा निश्चित त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो
प्रसंगी धावतो, प्रसंगी चालतो, त्यांचं संकट निवारण करण्याकरिता धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगे. संत सांगतात साधकानं अधिकचा विचार न करता दिलेल्या शरीरात दिलेल्या इंद्रियानं त्याचं नामचिंतन करणं, मग बाकीची वजाबाकी, बाकीचा गुणाकारण, बाकीचे जे काही असेल तो भगवान परमात्मा पाहून घेणार आहे. याने घ्यावे का नाम आणि ती करणे त्याचे, तो त्याचं काम चोखपणे करेल. आपण आपल्या कामात चुकारपणा करायचा नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तो भगवान परमात्मा साधकांचा उद्धार करेल. का? कारण ती विठू माऊली कृपेची कोवळी आहे, अंतःकरण भोळय माझ्या देवाचं, आणि असा असणारा भगवान परमात्मा तुमचा आमचा नक्कीच उद्धार करेल. विठ्ठल विठ्ठल फार सुंदर असं वातावरण आहे. पवित्र पुण्य असं आपलं गुंजाळवाडी हे गाव आहे. खरी अर्थानं आनंद या गोष्टीचा आहे की एवढ्या सुंदर नियोजनामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी श्री क्षेत्र काशी विश्वेश्वर देवस्थान मंदिर गुंजाळवाडी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा एवढ्या पवित्र आणि एवढ्या सुंदर अशा भावाने या ठिकाणी सुरू आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा आपल्या या नियोजनाकरिता. गुंजाळवाडीतून पुढे आल्यानंतर वस्ती संपली. म्हणजे इथे आसपास जवळ येताना मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला घर नाही, वस्ती नाही, आणि मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, घर नाही, गाव नाही, म्हणजे थोडंसं दूर असेल कदाचित. जरी आसपास घर असली, आसपास गावं असली, आसपास वाडी भरपूर मोठी आपली, म्हटलं मंदिर जरा एकांठावरती वाटतंय, मग उपस्थित श्रोते मायबाप येतील का? पण खरंच सरपंच तुम्ही जरा चुकीचाच निरोप दिला आम्हाला. काय सांगितलं होतं तुम्ही? आम्ही तारीख घेताना गाव विचारलं, म्हटलं सरपंचांना की गाव कोणतं, गावाचं नाव काय सांगावं तुम्ही, पण आम्हाला चुकीची माहिती मिळाली. अहो कोण म्हणतं हे गुंजाळवाडी? हे गुंजाळवाडी आहे? बोला ना, हे गुंजाळवाडी आहे का? अहो पवित्र काशी क्षेत्र, तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर वाटतंय मला आज इथे. हा, काय कमतरता आहे त्या क्षेत्रात आणि या क्षेत्रात? कारण तीच भक्ती तोच भाव या ठिकाणी पाहायला मिळतो. हा सुख सोहळा खरंच एवढा आनंद आणि एवढा असं वाटतंय चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हे सगळं चालू आहे. आणि खरंच एवढ्या आनंदानं तुम्ही सर्व परमार्थ करताय, मनापासून धन्यवाद. 41वं वर्ष, 40 वर्ष झाली आणि हे सुरू असणार 41वं, एवढी सोपी गोष्ट नाही आजी. 41 वर्ष आपल्या गावामध्ये, आपल्या वाडीमध्ये खरी अर्थानं भगवंताच्या कृपा आशीर्वादानं एवढा सुंदर सप्ताह सुरू आहे. 41 वर्ष सप्ताह करणं एवढी सोपी गोष्ट नाही. काही काही गावात अजून सप्ते सुरू सुद्धा झाले नाहीत. बाबा मराठीमध्ये आपण म्हणत असतो, ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस नसेल ते घर कशा समान आहे, बरोबर की नाही? ज्या अंगणामध्ये तुळस नाही ते घर स्मशाना समान आहे. आणि ज्या गावामध्ये भजन कीर्तन नाही ते गाव स्मशाना. नामचिंतन करणं, भजन करणं, भक्ती करणं, म्हणजे तुम्ही एवढी सुंदर अशी मोठी पत्रिका छापली म्हणून आपला सप्ताह 41 वर्ष घडतोय का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, किंवा असं केलं ना असं केलं तरी चालेल. हो असेल तर असं करा, नाही असेल तर असं करा, पण प्रतिसाद देत चला. एवढी सुंदर आणि एवढी मोठी छान पत्रिका छापली म्हणून आपला सप्ताह 41 वर्ष घडतोय का? बोला. नाही. एवढा सुंदर मंडप घातलाय, एवढं सुंदर डेकोरेशन केलंय म्हणून आपला सप्ताह घडतोय का? नाही. किंवा एवढं आयोजन नियोजन सुंदर केलंय म्हणून सप्ताह आपला एवढा छान घडतोय का? एवढ्या लोकांची उपस्थिती गर्दी आहे म्हणून आपला सप्ताह एवढ्या सुंदर घडतोय का? नक्कीच.
पत्रिका छापली म्हणून आपला सप्ताह 41 वर्ष नाही, मंडप घातलाय म्हणून नाही, आयोजन नियोजन केलंय म्हणून नाही, तुम्ही आहात म्हणून नाही, आम्ही आहोत म्हणून सुद्धा जावं काही घरी मग नाही म्हणताय. नाही तुमचंही बरोबर आहे, कीर्तनकार आहे म्हणून सप्ताह नाही, सप्ताह आहे म्हणून कीर्तनकार आहे, एवढं ध्यानात ठेवा. तिथे अभिमानानं तुम्ही यायचं नाही, आम्ही यायचं नाही. काय निश्चित पत्रिका छापली म्हणून नाही, मंडप घातला म्हणून नाही, तुम्ही आहात म्हणून नाही, आम्ही आहोत म्हणून नाही, सप्ताह होण्याकरिता, कीर्तन भजन भक्ती परमार्थ घडण्याकरिता तिथली माती सुद्धा पवित्र असावी लागते, लक्षात ठेवा. पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, हे कर्म धर्म ज्ञाता झाला नारायण, नारायण कर्म धर्म ज्ञाता झाला नारायण, झाला नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. बहुत सुकृताची जोडीन म्हणून असंच कुणाला देव आवडतो का? असंच कुणाला भजन करावं असं वाटतं का? अशीच कुणाला भक्ती करावीशी वाटते का? काही कायांचा जन्म गेला तरी सुद्धा रामकृष्ण हरी मुखात येत नाही. ते बळच म्हणाय गेलं तरी वाचा फुटत नाही. बळच एवढं दुर्भाग्य. आजी परमार्थ सुद्धा प्रारब्धातच असावा लागतो, लक्षात ठेवा. माझा आवाज येतोय तुम्हाला? शब्द कळतायत का माझे? पाठीमागे महिला मंडळ इकडे लक्ष द्या. आवाज येतोय माझा? असं करा, नाही तर असं करा, बोला ना जरा माझ्याशी. सर्वांना आवाज येतोय. परमार्थ करण्यासाठी प्रारब्ध अनुकूल असलं पाहिजे, आणि जोपर्यंत प्रारब्ध अनुकूल आहे तोपर्यंतच परमार्थ आहे. प्रारब्ध जर प्रतिकूल झालं तर परमार्थ घडू शकत नाही. पुण्य परमार्थ आहे, पाप आडवं आलं परमार्थ संपला. पाप माणसाला कीर्तन ऐकू देत नाही, पाप माणसाला भजन करू देत नाही. कीर्तन मंडपापर्यंत आणतं, कीर्तनात बसल्या बसल्या डुकल्या खायला लावतं. ते म्हणतं तू झोप, टेन्शनच घेऊ नको. ज्ञानेश्वर माऊली झाले की मी तुला उठवतो. कोण कोण? पाप. आजी भोजन गोड आहे पण खावंसं वाटत नाही, कारण अंगामध्ये ताप असेल तर माणसाला जेवण गोड लागत नाही. बाबा गुलाबजाम खा, बालुशाही खा, बासुंदी खा, नाही तर जिलेबी खा, गोड लागत नाही. भोजन गोड आहे पण खावंसं वाटत नाही, कारण अंगामध्ये ताप. तसं भजन गोड आहे पण घ्यावंसं वाटत नाही, कारण अंतःकरणातलं पाप. कीर्तन झाल्यानंतर वाजवल्या तरी काही हरकत नाही. आपला का आताच वाजवा असा काही नियम आहे का? मागचे रुसले का काय? हे बघा, आमच्या कौतुकासाठी आणि आमच्यासाठी टाळी वाजवा असा आग्रह मी तुम्हाला नाही करणार, पण किमान भगवंताच्या चिंतनामध्ये टाळीचा नियम आहे. स्वतःचं आरोग्य चांगलं राहावं इथपर्यंत तरी विचारानं टाळी वाजवा. एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐका. सुरुवातीलाच टाळीचं महत्व सांगते, म्हणजे पुढे जाऊन कदाचित तुम्ही टाळी वाजवताना हे महत्व लक्षात ठेवाल.
बाबा जेव्हा आपण टाळी वाजवतो, दोन्ही हात एकत्रित करतो, जोरात टाळी वाजवतो, हातामध्ये एक्युप्रेशर पॉइंट असतात, रक्ताभिसरण क्रिया चांगली होते, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि शरीरामधले असंख्य रोग नष्ट करण्याची ताकद एका टाळीमध्ये राहते. म्हणून टाळी वाजवा. फायदा सांगितल्यावर काय टाळ्या वाजायला लागल्या? फायदा निश्चितच प्रारब्धामध्ये परमार्थ असणं गरजेचं आहे. 100 वर्षाचं आयुष्य जगून सुद्धा रामकृष्ण हरी म्हणता येत नाही. प्रारब्ध प्रतिकूल. आपण फार पुण्यवान आहे. अहो काही लोकांची संपत्ती भरपूर आहे. अहो जमीन जायदाद बंगला गाडी इस्टेट धन संपत्ती पद पैसा भरपूर आहे. तुम्ही धन कमवाल, पद कमवाल, पैसा कमवाल, प्रतिष्ठा कमवाल, पण रामकृष्ण हरिमुखात नाही. काडीची किंमत नाही तुमच्या पदाला आणि धनाला. काय किंमत आहे? संत सांगतात जीवनामध्ये भक्तीच नाही, जीवनात नामचिंतनच नाही, जीवनामध्ये उपासना नाही, जीवनामध्ये परमार्थ नाही. उपयोग काय तुझ्या पैशाचा? भक्ती भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा. अभिमान नित्य नवा. नित्य नवा. अभिमान नित्य नवा. दया माझी. अभिमान नित्य नवा. दया माझी. दया माझी. प्रेम सुख देई. 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 भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. ए देवा, जीवनामध्ये भक्ती नाही, नामचिंतन नाही, काय उपयोग आहे? निश्चित साधनं कितीही वाढली असली, साधनं कितीही चांगली झाली असली, तरी देखील आपल्या जन्माचा उद्धार करण्याची ताकद ही फक्त नामचिंतनात आहे. याच्यावरती विश्वास ठेवा. विठ्ठल विठ्ठल. फार सुंदर असं नियोजन आहे. गोड अशा वातावरणात सप्ताह सुरू आहे. आजच्या 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामऱ्याकडे देण्यात आली. आजचे कीर्तन सेवादान सौजन्य दाते कैलासवासी पांडुरंग आनंदा गुंजाळ यांच्या स्मरणार्थ श्री अनिल पांडुरंग गुंजाळ, कैलासवासी राजेंद्र मधुकर गुंजाळ यांच्या स्मरणार्थ श्री कैलास मधुकर गुंजाळ साई इंडस्ट्रीज गुंजाळवाडी. एकदा जोरदार टाळी वाजवा या सौजन्य दात्यांसाठी. कारण नीट लक्ष देऊ नये का, पद पैसा भरपूर आहे पण दातृत्व नसतं अंतकरणात, उपयोग नाही. आणि जर अशा धार्मिक कार्यासाठी दातृत्वानं जर अंतकरणानं कोणी दान करत असेल तर त्याचं कौतुक होणं तितकंच गरजेचं आहे बाबा. खरी अर्थानं नाही तिथे अनेक वेळा पैसा घालवून माणूस अधोगतीला जातो, पण अशा धार्मिक कार्यक्रमासाठी खरी अर्थानं आपल्या धनाचं दान करत असेल तर मला वाटतं ती लक्ष्मी मातेला प्रसन्न करत असतो. या ठिकाणी अधिकचं बोलणार नाही. या त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनानं हा सप्ताह सुरू आहे, हरिभक्तीपरायण शिवभक्त बन्सी महाराज गुंजाळ, या ठिकाणी मनापासून धन्यवाद महाराज. इथपर्यंत तुमच्या सर्वांचं तुमचं मार्गदर्शन सर्वांना आहे आणि खरंच निश्चितच या ठिकाणी कोणाची ना कोणाची मार्गदर्शनाची गरज असते. का? कारण मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला,
स्वतःच्या मनानं करायला गेलो तर कुठेतरी चुकतं. पण संत सांगतात हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. कुठे ना कुठेतरी कोणाचं चांगल्याचं मार्गदर्शन असावं लागतं. आणि खरंच दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये सप्ताहासाठी बऱ्याचशा लोकांचं योगदान आहे. अशा सर्वांचं मनापासून धन्यवाद. सरपंचांचे अनेकदा कॉन्टॅक्ट सातत्यानं फोन इथपर्यंत येण्याचा आग्रह, मनापासून धन्यवाद. उपस्थित सर्व श्रोते माई बापांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल सोडीला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख आहे अंगी. बाबा संत आपल्या जीवाचा उद्धार पाहत असतात. कशा परीने या जन्माचं सार्थक करता येईल इकडे लक्ष द्या. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसून आपल्या जन्माचं आत्म उद्धार करण्याचं सगळ्यात सोपं साधन म्हणजे कीर्तन. एवढं लक्ष द्या. त्यामुळे मनोरंजन म्हणून कीर्तनाला बसू नका. हा, थोडेफार विनोद त्या वातावरणात केले जातात, पण आपला आत्म उद्धार साधन हे सगळ्यात मोठं साध्य आहे. लक्षात ठेवा. संत आपल्या जीवनाचा उद्धार करण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शन करत असतात. तसं तर संतांनी आम्हाला फारच सोपा परमार्थ सांगितले. अवघड काय? सोपे वर्म आभा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. काय कठीण. पण जी नास्तिक विचारांची लोक असतात त्यांना इथपर्यंत बसणं सुद्धा कठीण जातं. बाबा कीर्तन भजन प्रवचन नामचिंतन हे त्यांच्यासाठी ज्यांना काहीतरी जन्म मरणाशी घेणं देणं, ज्यांना कुठेतरी या दुःखाचं थोडंफार काहीतरी जाणीव होते. पण काही लोकांना याचा फरक पडत नाही. ते म्हणतात असं जन्माला यायचं आणि असं मरून जायचं. कुठे भजन करत बसता. एक जण म्हटला ताई भजन केलं तरी मरण, आणि नाही केलं तरी पुण्य केलं तरी मरावं लागतंय, आणि पाप केलं तरी मग का पुण्य करायचं. बरोबर ना. भजन केलं तरी काही लोक आम्हाला म्हणतात तुम्हाला काहीतरी सूट दिली असेल देवानं, ऑफर. म्हटलं कशात? जन्म मरणात. म्हटलं का? तुम्ही तर रोज देवाचं भजन करता. अहो दादा, देवाचं भजन केलं काय आणि नाही केलं काय? पुण्य करा अथवा पाप करा, मरण कोणाला चुकवता येत नाही. पण एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐका. निश्चित इथपर्यंत पुण्यकर्माचा परिणाम आपल्या जीवनामध्ये फार मोठा आहे. संत सांगतात अरे या जन्म मरणाचं दुःख जर तुला नाहीसं करायचं असेल तर ह्या जगात अडकण्यापेक्षा, या विषयांमधून अडकण्यापेक्षा तू नामचिंतनातूनच खऱ्या अर्थानं जन्माचं सार्थक करू शकतो. हे पुण्यच तुला तारू शकतं, हे नामस्मरण तुला तारू शकतं. याची गरज आहे. एक जण म्हटला ताई काय होतं हे कीर्तन केलं भजन केलं म्हणजे स्वर्ग मिळतो का? बरोबर आहे ना. हे सगळं कशासाठी? स्वर्ग मिळतो का? म्हटलं हे बघ, स्वर्ग मिळेल नरक मिळेल हे मृत्यूनंतरची कल्पना, पण या कीर्तनाचा भजनाचा नामचिंतनाचा परिणाम एवढा मोठा आहे. जर राहत्या जीवनामध्ये तू साधलं आहे त्या जीवनाचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद आहे. काही काही लोक आयुष्य नरकासारखं जगतात आणि मेल्यानंतर स्वर्गाची अपेक्षा धरतात. काय उपयोग आहे? अरे दिलेलं आयुष्य इतकं सुंदर आहे. आनंदया जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. खरंच माणसाचं जीवन फार सुंदर आहे, पण त्या दृष्टीने त्याच्याकडे त्याला पाहता आलं पाहिजे. 100 वर्ष नाही प्राप्त झालं हरकत नाही, पण आहे त्या जीवनामध्ये माणसाला परमार्थ करून आपलं जीवन सुंदर बनवता आलं पाहिजे. संत आमच्या जीवनाला सुंदर बनवतात. संत निश्चितच आपला उद्धार पाहतात. जगाच्या कल्याणा
संतांच्या विभूती. पण कळालं तर ज्या क्षणाला महत्व कळेल या देहाचं, भक्तीचं, नामचिंतनाचं, त्या क्षणाला माणूस इथे थांबणार नाही, लगेच भक्तीला लागेल, त्याग करून देईल. जेव्हा कळेल तेव्हा. अजूनपर्यंत कळालंच नाही खरं काय आणि खोटं काय. एक भिक्षुक रस्त्याला भीक मागत बसलेला बाबा, आणि त्याच रस्त्यानं एक साधू महाराज चाललेले. त्या साधू महाराजांनी भिक्षुकाला पाहिलं. अरे एवढ्या कडक उन्हामध्ये हा भिक्षुक भीक मागतोय. साधूला दया आली. दया साधूलाच येते. दया क्षमा ज्याचे अंगी संत तोची जाना जगी. दया साधूलाच येते. आणि साधूला त्या भिक्षुकाची दया आली. एवढ्या उन्हामध्ये हा बिचारा भीक मागत बसलेला आहे. अरे कधी हा भीक त्या ठिकाणी, कधी याला पैसे प्राप्त होणार आणि कधी हा सुखी होणार. निश्चितच आपण त्याच्यावरती काहीतरी कृपा करावी, थोडीफार मदत, किंबहुना थोडंसं त्याचं कल्याण व्हावं, या उद्देशानं ते साधू त्या भिक्षुकाच्या जवळ गेले. आणि बाबा साधूने आपल्या झोळीतून परीस बाहेर काढला. परीस. परीस माहितीये ना तुम्हाला, दगडाला लागला की त्याचं सोनं होतंय. लाकडाला. बर, मी फक्त व्हॉइस चेक करत होते. लोखंडाला लागला तर लोखंडाचं सोनं करण्याची ताकद ज्याची तो परीस आहे. आणि असा परीस त्या साधून कोणाला दिला? भिक्षुकाला. त्या पात्रामध्ये टाकला. पात्र होतं जर्मलचं. आता परीसाचा परिणाम फक्त कोणत्या धातूवर? बोला, लोखंडावरती. त्यामुळे परीस त्या जर्मलच्या ताटामध्ये खंडीशी आपटला. त्या साधूकडे त्या भिकाऱ्यानं रागानं पाहिलं. म्हणले या महाराजानं दगड कशाला ताटात टाकला? जर्मलवरती त्या ताटावरती परीसाचा काही परिणाम झाला नाही. भिकाऱ्यानं विचार केला दगड कशाला टाकला, पण चला महाराजांनी टाकलाय म्हणून त्यानं तिथून परीस उचलला आणि आपल्या झोळीमध्ये टाकला. झोळी कशाची? कापडाची. झोळी कापडाची. कापडावरती सुद्धा परीसाचा काही परिणाम नाही. तिथून तो परीस घरी घेऊन गेला. त्याचं छोटस देवघर होतं. त्या देवघरामध्ये त्यानं परीस ठेवला. देवघर होतं लाकडाचं. त्या लाकडावरती सुद्धा परीसाचा काही परिणाम नाही. तो भिकारी रोज त्या परीसाची पूजा करायचा. आजी रोज. आता ज्या पूजेच्या ताटामध्ये तो हळदी कुंकू लावण्यासाठी तो परीस मांडायचा, ते पूजेचं ताट होतं तांब्याचं. तांब्यावरती सुद्धा परीसाचा काही परिणाम नाही. ज्या तांब्यानं तो त्या परीसाला पाणी घालायचा तो तांब्या सुद्धा तांब्याचा. त्याच्यावरती सुद्धा काही परिणाम नाही. असं एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 वर्ष तो परीसाची पूजा करत होता. किती काय फायदा झाला असेल? ते रोज पूजा करायचं आणि भीक मागाय जायचं. रोज पूजा करायचं आणि भीक मागाय जायचं परीसाची. 4 वर्षानंतर ते पुन्हा त्याच चौकात त्याच रस्त्यावरती भीक मागत बसलेला असताना ते साधू महाराज त्या रस्त्यानं निघाले ज्यांनी तो परीस दिला होता. आणि त्या साधू महाराजांना भिक्षुकाला पाहिलं. पाहिल्यानंतर साधू महाराजांना आश्चर्य वाटलं. अरे म्हणले याला मी 4 वर्षांपूर्वी परीस दिलता. मला वाटलं आजच्या काळात हा धनाधीश झाला असेल. अरे कोणीतरी मोठा माणूस झाला असेल, बंगला गाडी जमीन जायदाद श्रीमंत झाला असेल. हे अजूनही भीक मागतंय. याचा स्वभाव बदलत नाही की काय? दाशी हिंदता राहीना मूळ स्वभाव. याचा स्वभाव बदलत नाही की काय? विचार करावा म्हणून त्या ठिकाणी साधू महाराज त्या भिक्षुकाच्या जवळ गेले आणि विचारलं, का हो ओळखलं का मला? भिक्षुकानं साधूला निरखून पाहिलं. अहो ओळखलं ना, तुम्हीच ते माझ्या ताटात दगड टाकलेले. साधूने कपाळाला हात लावला. म्हणले दगड? अरे दगड नाही वेड्या, तो परीस होता. परीस. भिक्षुक म्हणला तो परीस म्हणजे काय असतं? बिचार्याला परीस काय माहितीच नाही. परीस म्हणजे काय असतं? साधू महाराज म्हणले अरे वेड्या, तुला परीस माहित नाही. अरे परीस असा अनमोल आहे की लोखंडाला लागला तर लोखंडाचं सोनं करण्याची ताकद ज्याच्यामध्ये तो परीस आहे. कुणाला कळालं? कुणाला? भिक्षुकाला. तिथून जे उठलं आणि जे घरी गेलं ते परत भीक मागायला आलं. का बरं? 4 वर्ष सुद्धा त्याच्याकडे परीस होताच की. मग आज असं नेमकं काय घडलं की तो परत भीक मागायला येणार नाही?
हा महत्व कळालं. विठ्ठल विठ्ठल परिस्वरूपी देह, परिस्वरूपी जन्म, परिस्वरूपी संत, परिस्वरूपी नामचिंतन आपल्या जवळ कितीतरी काळ असतं, पण याचे महत्व न कळल्या कारणानं माणसाचा जन्म वाया जातो. संत सांगतात अरे लवकरात लवकर करावी तातडी. सांसारिक विषयामध्ये गुंतून राहिल्या कारणानं आम्ही संसारावरतीच प्रेम करतो. संतांनी त्या संसाराचा त्याग केला. संत सांगतात अरे काय त्या संसाराला पुरवावं. संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा नाही पटत का तुम्हाला? वा. बाकीचे अजूनही बळच दुसऱ्यांकडे बघत राहतील. स्वतः तर वाजवत नाही, पण दुसरा वाजवतोय की नाही याच्याकडे लक्ष जास्त. अहो जगाचा असू द्यात, आपुली आपण. संत सांगतात अरे तू जगाकडे पाहण्यात अख्खं आयुष्य घालवतो. काही लोक परमार्थ सुद्धा जगासाठी बदलतात, परमार्थ सुद्धा जगासाठी करतात. काकड्याला निघाले तरी शेजारच्याची कडी वाजवून जातात, त्याला कळाव मी निघालोय म्हणून. जगाला पटो अगर न पटो, माझी सेवा माझं कीर्तन तुम्हाला मान्य होईल न होईल, पण माझी सेवा माझ्या भगवंतापर्यंत पोहोचावी यातच समाधान आहे. जगाला काय किती चांगलं केलं तरी नावं ठेवणं ही जगाची वृत्ती आहे. संतांना जिथे नावं ठेवली तिथे तुम्ही आम्ही कोण आहे? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा आवडावं. हे त्यांना कळतंय ज्यांना स्वर कळतोय. ज्यांना स्वरही कळाना तालही कळाना ते नुसते असे बघत बसते. एक गोष्ट लक्षात ठेवा, अहो हे कळणंही तितकंच गरजेचं आहे हो. कारण याला जर जाणलं नाही तर आपला परमार्थ काही जाणला. कीर्तनाला आलात एकतर स्वर तरी कळावा, ताल तरी कळावा. दोन्ही कळत नाही काय उपयोग आहे? असे छान छान गायन चाललं होतं आणि कीर्तनात एक आजी मोठ्यानं रडायला लागली. कीर्तनामध्ये भजन गायन चालू होतं आणि जसं जसं गायनाचा स्वर वाजायचा त्या ठिकाणी मोठा व्हायचा, आजी अशीच मोठ्यानं रडायची. आलाप जसे जसे व्हायचे आजी मोठमोठ्यानं रडायची. कीर्तन संपलं पण आजीचं रडणं संपलं नाही. कीर्तन संपल्याबरोबर त्या ठिकाणी अख्ख्या गावकऱ्यांना आजीला मध्ये घेतलं आणि म्हणले का ग बाई, कीर्तन एवढं तुला आवडलं का? हे कीर्तनातलं गायन आणि कीर्तनातलं भजन, कीर्तनातला आलाप एवढा तुला आवडला का की तू बिचारी अख्ख्या कीर्तनात रडत होती. गायन सुरू झालं की तू रडायची, आलाप सुरू झाला की तू रडायची. आजी म्हणली बाबा नो, अरे मला गायन काय, आलाप काय, स्वर काय, काही कळत नाही. म्हणले मग तू रडत कशाला होती? म्हणले हे आलाप जशी गायचे ना तशी मला माझ्या बकरीची आठवण यायची. काय उपयोग? काही ना स्वराचं नाही, तालाचं नाही, काही घेणं देणंच राहत नाही.
ती किती चांगल्या रागात गा, रागच येतो. काय उपयोग आहे? ज्याला स्वर कळाला त्याला स्वर्ग कळाला. विठ्ठल विठ्ठल. संत उद्धार करू पाहतात, महत्व प्रतिपादन करून सांगतात. आपण सांसारिक विषयामध्ये जगतो. हे बघा, आपण सांसारिक आहोत, त्यामुळे संसाराचे विषय माणसाला जडणं हे स्वाभाविक, हे साहजिक आहे. कारण संत सांगतात या विषया वाचून काही ज्ञानेश्वरीमध्ये अनिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. या इंद्रियांचा स्वभाव आहे विषयांना धरणं, त्यांना धरून राहणं आजी. त्यामुळे कदाचित कानाला आता देवाचं भजन गोड लागत नाही. ते रात्रीच्या 2 वाजता कुणाच्याही गल्लीत भांडणं चालू होऊ द्या, गावात कुठल्याही गल्लीत भांडणं चालू होऊ द्या, कानाला पटकन ऐकू जातात, भांडणं सुरू आहेत. ते 2 वाजता रात्रीच्या उठ्ठेन भांडणं ऐकायला पळते, पण कीर्तनात 2 तास बसत नाही. कानाला त्याचं भजन गोड लागत नाही, आणि डोळ्याला त्याचं रूप गोड वाटत नाही, आता मुखाला त्याचं भजन गोड लागत नाही. आता कीर्तनात बसले तरी गप्प बसत नाही. हिचं असं तिचं तसं, तिनं असं केलं तिनं तसं. तुमच्या नाही, यांच्या लवकर ध्यानात ये. तिसरीला सुद्धा कळत नाही नेमक्या बोलत्यात काय. अनंत वाचाळ उगच हे बरळणं. संत सांगतात उपयोग काय? जीवनाची अधोगती आहे. निश्चितच संसारिक आहोत, संसाराचा विषय जडणं साहजिक आहे. एका अभंगाच्या माध्यमातून संत सांगतात संसारी असावे आणि आसोनी. ठीक आहे, तुम्ही संसार करता, संतांनी सुद्धा केला, पण आहे त्यातही विरक्ती असली पाहिजे. असा भाव ज्याच्या अंतःकरणात आहे, जो विषयांचा संसाराचा त्याग करून निश्चित भक्ती भगवंताला अर्पण करतो, असा भक्त त्या भगवंताला अधिक प्रेम अधिक कृपेने तो भगवान परमात्मा त्या भक्ताला जवळ करतो. देव तसा सगळ्यांवरती समान प्रेम आहे, पण त्या भक्तावरती त्या देवाची अधिक माया प्राप्त होते. अभंगाच्या प्रथम चरण.
सोडिला संसार, संसार सोडला. शब्द सोपेत पण कर्म कठीण आहे. लक्षात घ्या. अनेक वेळा आपण बऱ्याचदा संकट आली, दुःख आलं, वैतागलो की आपण संसाराला त्यागण्याचा विचार करतो. काय म्हणतो, हे देवा जाऊ दे, मरू दे, या संसाराचा भरपूर वैताग आला. असं वाटतं हे सगळं सोडावं आणि आळंदीला जाऊ. जरी विचार केला तरी सुद्धा कल्पना फक्त करू शकतो, त्याग घडत नाही. आपण संसार, हे बघा, अनेक वेळा लोकांना वाटतं की हा संसारच मला धरू नये. हा संसार आपल्याला धरू नाही, आपण संसाराला धरू नये. एक बिचारा दुःखी शिष्य त्या ठिकाणी गुरुजींजवळ गेला आणि गुरुजींना म्हणला, गुरुजी इतकं दुःख आणि इतका त्रास आणि इतका वैताग दिलाय संसारानं. म्हणले सोड ना. अहो सोड ना काय, त्या संसार मला सोडतच नाही. संसार सोडत नाही की तू सोडत नाही? म्हणले संसार मला सोडत नाही, कुठेही गेलो तरी मागं संसार आहेच. ह्या महिन्याचा किराणा भरला, पुढच्या महिन्याचा अजून 2 महिन्याचा भरून ठेवा, पुढे लागणार अजून 6 महिने, वर्षाचा भरा, पुढच्या वर्षी. अहो किती पुरवलं किती केलं तरी संसार पुरेन. अजिबात नाही, कुठेही गेलो तरी संसाराचं घरानं मागं आहेच. काय करावं, वैताग आलाय. गुरुजी म्हणले इकडे ये माझ्यासोबत. त्या शिष्याला बरोबर घेतलं, जरा फेर फटकारा माराय गेले आणि चालता चालता एक काट्याचं झाड होतं आणि गुरुजींनी त्या काट्याच्या झाडाला मिठी मारली आणि मोठमोठ्यानं ओरडायला लागले, अरे वाचव, सोडव, अरे हे काट्याच्या झाडानं मला धरले, अरे या झाडानं मला धरले. शिष्य म्हणला, ओ गुरुजी तुम्ही ज्ञानी आहात, काहीतरी आमच्या जन्माचा उद्धार करताल म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो, तुम्ही असं वेड्यासारखं वागायला लागलो, आम्ही पाहायचं कोणाकडे? अहो असं काय विचारताय, असं काय करताय? तुम्ही स्वतः त्या झाडाला धरलंय, झाडाने तुम्हाला नाही धरलं. गुरुजींनी मिठी सोडली, त्या पोराजवळ आले, उत्तर दिलं, बाबा संसारानं तुला नाही, तू संसाराला धरले. होतय ना दुःख, वाटतोय ना त्रास, दे मिठी सोडून. अहो नाही ना सुटत. संत सांगतात, ठीक आहे, इथपर्यंत जरी अख्खा संसार तुम्ही सोडू शकत नसला तरी देखील संकल्पावी माया, किती सोपं सांगितलं. निदान त्यातल्या मायेचा तरी संकल्प सोडा, कारण संसाराची माया दुःख देते आणि भगवंताची माया सुख देते. विठ्ठल विठ्ठल. अशा भक्तावरती देवाची अधिक माया, माया तयावरी भार, आणि त्या भक्ताकरिता देव वाटेल ते करायला तयार होतो. नीट लक्ष देऊ नये का? भक्तीचं कर्ज देवावरती चढतं म्हणून देव त्या ठिकाणी भक्ताच्या अधिकाराखाली येतो. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता आणि सकळ भोगिता. देवाला ऐकावं लागतं भक्ताचं, असं कुणाचंही नाही. काही काही लोक देवाशी भांडाय जातात, हे देवा वाटेलसी करीसी देवा, कोण करी रे तुझा हेवा. अरे तू आधी तसं वाग, तसं कर्म कर, त्याची भक्ती कर, श्रद्धेनं त्याला नमस्कार कर. काही काही तर देवाचं अस्तित्वच मान्य करत नाही. आपण देवाला मानत नाही, फॅशन झालीये का देवाला न मानण्याची? आम्ही एज्युकेटेड झालोय, आम्ही विज्ञानाच्या जगात जगतोय म्हणून देवाचं अस्तित्व नाकारू नाही शकत. किती विज्ञान प्रगत झालं, किती आपलं शिक्षण वाढलं म्हणून आम्ही देवाचं अस्तित्व मान्य नाही करू शकत. अहो जी गोष्ट विज्ञानानं मान्य केली आहे त्याला तुम्ही आम्ही काय नाकारणार आहे? देवाचं रूप भिन्न झालं म्हणून अस्तित्व नाही वेगळं. संत सांगतात, अरे तुम्ही तुमच्या जीवनात त्या भगवंताला पाहण्याचा दृष्टिकोन ठेवा. या डोळ्यानं तो दिसत नाही, त्याला पाहण्याकरिता आंतरिक भावनेच्या दृष्टीचीच गरज आहे. लक्षात ठेवा, तुमच्या श्रद्धेची गरज आहे, विश्वासाची गरज आहे. उगमनी नाही भाव. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही रे, देव आशान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे, नाही रे.
कीर्तनाला बसलात, कुठल्या रंगाची कपडे घातलेत याच्याशी काही घेणे, तुम्ही सुंदर दिसताय की नाही दिसत याच्याशी काही घेणं देणं, कुठून आलात, कधी आलात, कसे आलात, काही घेणं देणं नाही. पण इथे बसल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये भाव कसा याच्याशी घेणं देणं, ही गोष्ट नाही. आणि भगवंतावरती श्रद्धा असणं, विश्वास असणं, प्रेम असणं, निष्ठा असणं हाच स्वधर्म आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. श्रद्धा ठेवा, प्रेम ठेवा. एक जण म्हणला कुठे तुमचा देव, म्हणला आमचा आणि तुमचा हे आपण केलं. अहो देवानं कधी त्याच्यात वाटणी नाही केली हो. रूप भिन्न झाली आहेत म्हणून देवाचं अस्तित्व नाही वेगळं होत. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे. कृष्ण मूर्ती होय गे, कळो आली सोय गे. प्राणाचाही प्राण माझा, सुख सांगू काय गे. कृष्ण मूर्ती होय गे. मग तो भगवान श्रीकृष्ण स्वरूप असेल, प्रभू श्रीराम स्वरूप असेल, किंबहुना सावडे रूपडे चोरटे चित्ताची, उभे पंढरीचे विटेवरी. सावडे रूपडे चोरटे चित्ताचे. मग तो पंढरीश पांडुरंग परमात्मा स्वरूप असेल. निश्चितच रूप भिन्न आहे, देवाचं अस्तित्व एक आहे. त्यामुळे तुझानी माझा असं करण्यात वेळ घालवू नका. अहो दिलायच किती, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्वे पिडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते. एका तरुण दादाला म्हटलं, दादा चल कीर्तनाला, ही अवस्था फार चांगली आहे रे, ही तरुण अवस्था, त्याचा सदुपयोग कर, चल कीर्तनाला. दादा म्हणला हे काय वय एका कीर्तन ऐकायचं. म्हटलं मग कोणत्या वयात कीर्तन ऐकायचं. म्हणले 60-65. अजूनही काहींच्या मनात ते विचार आहेत म्हणून काकड्याला 30-35 जास्त की 60-65. हा, भजनाला 30-35 जास्त की 60-65. कीर्तनाला जरा विचार बदला. अहो आताच आम्हाला परमार्थ करायचा आहे. एकदा सलाईन लागली मग देवाची आठवण होते. बालपणी खेळी रमलो तारुण्य नाचले, बालपणी खेळी रमलो तारुण्य नाचले. वृद्धपणी देवाचा, वृद्धपणी देवाचा, दिसे पहिलं धीर चंद्रबाबू पांडुरंगा, चंद्रबाबू पांडुरंगा. मन करा थोर कैवल्याच्या चांदला, भुकेला चकोरे, कैवल्याच्या चांदला, भुकेला चकोरे, भुकेला चकोरे. चंद्रभाव पांडुरंगा,
चंद्र भाव पांडुरंगा मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर. आता आम्हाला समाधानाची अपेक्षा लागते. 70-75 वर्षाचं वय झालं, आयुष्यात कधी देवाचं नाव नाही घेतलं बाबानं, कधी देवाचं दान धर्म नाही, देव धर्म नाही, पण 75व्या वयात त्यांना देवाची आठवण आली. दुसऱ्याच दिवशी पंढरपूरला जाण्याचा निश्चय केला, पण आदल्याच रात्री मला उचकी नाही आली. अक्राळ विक्राळ स्वरूपाचा यम त्याच्या पुढे उभा राहिला. चल आता जाण्याचं तिकीट आलेलं आहे, चला आता निघावं लागेल. हे दचकून जाग झालं. महाराज तुम्ही इथं? अहो अजून तर बाकी आहे माझे 25. म्हणजे 25 काय मोजत बसतो, या क्षणाची गॅरंटी नाही तुझी. क्षण भंगुर नाही बरवसा वारे सावध तोडा मायाशा काही न कडे मग गळा पडेल फासा पुढे. हुशार थोर आहे वळसा राम नाम स्मरा कधी, राम नाम स्मराधी. अरे चल म्हणले आता निघायचंय, वेळ संपली. असं करू नका महाराज, ते यमाला विनंती करू लागलं. असं करू नका. अहो अहो निदान माझी कमवलेली अर्धी संपत्ती मी तुमच्या नावावरती करतो, मला एका दिवसाचं आयुष्य. कुठं वशिला लावते तरी कळतं का माणसाला? ते यमाला वशिला लावाय निघा. निम्मी संपत्ती देतो पण मला एका दिवसाचं आयुष्य द्या, मिळेल का? यम हसायला लागले, म्हणले निम्मी काय, तुझी संपूर्ण संपत्ती सातबाऱ्यासहित जरी माझ्या नावावरती केली, आता एका दिवसाचं नाही, एका सेकंदाचं सुद्धा आयुष्य मिळणार नाही. रडू लागला बिचारा, ढसढसा रडू लागला. म्हणले पंढरपूरला गेलो नाही, कधी देव धर्म केला नाही, कधी वारी केली नाही, कधी कीर्तन नाही, कधी भजन नाही. म्हणले मग 75 वर्ष केलं काय? अहो कधीच देव धर्म केला नाही. पण या क्षणाला त्याचे डोळे भरून आले आणि जाता जाता त्या बाबानं आपल्या पोरासाठी पत्र लिहिलं. कीर्तनातून आज घरी जाताना काय घ्याल तर हे न्या. आज पालकांना माझी विनंती आहे बाबांनो, आज प्रत्येक पालक, प्रत्येक बाप, प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी संपत्ती कमावून ठेवतीये. जेवढी आपण संपत्ती जमा करतोय, किंबहुना जेवढी आपण संपत्ती त्या ठिकाणी जपतोय, तितकीच संतती जपणं सुद्धा गरजेचं आहे, लक्षात ठेवा. कारण संपत्ती वाया गेली अधिक काही फरक पडणार नाही, पण संतती जर वाया गेली तर अख्ख्या पिढीच अधोगती आहे, लक्षात ठेवा. अख्खी पिढी अधोगतीला जाईल. त्यामुळे संतती वाया जाऊ देऊ नका. एखाद्या वेळी जीवनात पंगत चुकली तरी चालेल, पण संगत चुकू देऊ नका. कारण पंगत चुकली तर एका टाइमाचं जेवण चुकेल, पण संगत चुकली तर अख्खं आयुष्य बिघडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे पत्र लिहितंय लेकराला, पोराला, ए दादा अरे चाललोय बघ मी दूर, परत कधी येणार नाही. पण या बापाचं तुला एक सांगणं, ते नीट लक्षात ठेव. दादा आयुष्यात तू भरपूर पैसा कमव. काय म्हणतो बाप? आयुष्यात तू भरपूर पैसा कमव, पद पैसा प्रतिष्ठा हौस मौज कर, तुला पाहिजे तसं जीवन जग, पण जीवनात परमार्थाला कधी चुकू नको. परमार्थ करायला कधी चुकू नको. अरे गावात असेल कीर्तन, असेल भजन, असेल सप्ताह, कीर्तनाला जायला कधी चुकू नको. ए दादा आला एखादा भिक्षुक, अरे आला एखादा भुकेला तहानेलेला, तुझ्या पोटाची भूक भागवण्याआधी त्याची भूक भागवावी. एखादा भाकरीचा तुकडा त्याला द्यायला कधी विसरू नको. नाही जाता आलं तुला पंढरपूरला चालेल, नाही जाता आलं तुला पंढरपूरला हरकत नाही, पण पंढरीच्या वाटेवरती चालणाऱ्या या वारकऱ्यांच्या पायावरती नतमस्तक व्हायला कधी चुकू नको. प्रत्येक आई बापानं लेकरांसाठी हे संस्काराची शिदोरी ठेवणं फार गरजेचं आहे. आणि उद्या परवा तेरवा नाही, आजच बदल घडवायचा आहे. जब बदलने का समय था तब तो तू बदला नहीं, अब जो बदला क्या हुआ, अब जो बदला क्या हुआ, सब कुछ बदल जाने के बाद होश आता है मन
गेल्यानंतर हे जागं होतंय, असं करायचं होतं, तसं करायचं होतं. आता चार्जिंग संपली मोबाईलची, त्या मोबाईलची नाही या मोबाईलची. ते मोबाईल परत चार्ज होतं या मोबाईलला. लक्षात घ्या, संत आमच्या जन्माचा उद्धार पाहतात. अरे तो भगवान परमात्मा त्या भक्तावरती जेने विषय संसारिक त्या ठिकाणी सोडून गेला, त्यागला, निश्चित अशावरती माया तयावरी भार. आणि अशा प्रसंगी तो भगवान परमात्मा त्या भक्तासाठी मागे पुढे कधी पाहत नाही. आलं संकट त्याच्यासाठी धावतो, आलं संकट त्याच्यासाठी चालतो, आलं संकट त्याच्या सुखादुःखात सहभागी होतो. अभंगाच्या दुसऱ्या चाले मागे मागे सर्वांनी भगवान परमात्मा त्या भक्ता मागे धावणारा, प्रसंगी चालणारा, प्रसंगवधान त्याला माहीत असतं. निश्चितच ज्यावेळी द्रौपदी मातेचं वस्त्रहरण करण्यात आलं त्यावेळी द्रौपदी माता हाक मारते, हे देवा, खरी अर्थानं एवढ्या वेळानं काय येतोस रे? पण देवाला माहिती आहे हे अवधान काय, किंबहुना हा प्रसंग काय. त्या प्रसंगी तो धावत येतो, त्या प्रसंगी तो एवढ्या वाऱ्याच्या वेगानं तो धावत येत असतो. आणि खऱ्या अर्थानं त्या भक्ताला निवारण्यासाठी, त्या भक्ताला उद्धारण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी प्रसंगी धावतो, प्रसंगी चालणारा. सुख दुःखामध्ये बाबा जग असं आहे, सुखामध्ये परकी माणसं सुद्धा आपली असल्यासारखी वागतात सुखात, पण दुःखामध्ये आपली माणसं सुद्धा परकी होऊन जातात. ही जगाची रीत आहे. पण देव असं करत नाही, तो सुखातही आणि दुःखातही आहे. प्रभू बिन कोण कुणाचा वाली, प्रभू बिन कोण कुणाचा वाली, कोण कुणाचा चालक मालक, कोण कुणाचा चालक मालक, व्यर्थची भाषण खाली खाली. प्रभू बिन कोण कुणाचा वाली, प्रभू बिन कोण कुणाचा वाली. अरे देवाशिवाय तारणार कोण आहे? सुख के सब साथी, दुख में ना कोई, सुख के सब साथी, दुख में ना कोई. सगळे सगळे सुख के सब साथी, दुख में
नसतं बाबा. लोक आश्वासनं देऊन जातात, पण संकटाच्या वेळी एकट्यालाच उभं राहावं लागतं. अनेक वेळा असे मित्र दिसतात, अरे मी आहे ना, मी आहे ना, मी आहे ना म्हणणारे बरेच लोक असतात. तू घाबरू नको, तू टेन्शन घेऊ नको. हे जग फक्त आश्वासनं देतं, पूर्णत्वाला नेणारा भगवान परमात्मा आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. आजकाल लोकांनी स्वैरे धायरे सुद्धा मोठमोठे केलेत का? गरीबाशी नातं जोडत नाही माणूस, त्याच्याशी नातं जोडून माझा फायदाच काय? अरे त्या गरीबाकडे देण्यासाठी आहेच काय? त्यामुळे माणूस नाती जोडताना सुद्धा आजकाल पैसा संपत्ती पाहतो. आजी आपली पोरगी देताना मुलाच्या कर्तृत्वाचा नाही विचार करत. पोरगी देताना काय विचार केला जातो? अरे घर कसं आहे, बंगला कसा आहे, गाडी कशी आहे, जायदाद किती आहे, बंगले किती आहेत, गाड्या किती आहेत, पैसा किती आहे, हेच पाहिलं जातं ना. अहो पद पैसा प्रतिष्ठान बंगले पाहून आपली पोरगी द्याल, उद्या सुखातच राहील याची गॅरंटी नाही. पण एखादा कर्तृत्ववान मुलगा असू द्या, आपल्या काळ्या आईची सेवा करणारा, आई बापाची सेवा करणारा, छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणारा, मग तो झोपडीत राहू द्या, पोरगी सुखाने भाकरी खाईल याची गॅरंटी आहे. कर्तृत्वावरती अहो एखाद्या बापानं भरपूर पैसा कमावून ठेवला लेकरासाठी, पण कर्तृत्वहीन पोरगा असेल तर तो निम्म्या आयुष्यामध्ये संपत्ती बुडवून टाकेल. पण एखादा कर्तृत्ववान असेल ना, तर स्वतःच्या कष्टानं तो खऱ्या अर्थानं निर्माण करेल. लक्षात ठेवा. म्हणून कर्तृत्वावरती विश्वास ठेवा. पैसा आजचा उद्या कमवता येतो, पण निश्चितच माणसाचं कर्तृत्व हे सिद्ध झालं पाहिजे. त्यामुळे संत आम्हाला उद्धारतात. भगवंत चिंतन आमच्या जन्माचं सार्थक करतं. निश्चित तो भगवान परमात्मा धावे झाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, या भावनेनं भक्ताचं रक्षण करत असतो. भक्त प्रल्हादजींचं लक्षण त्या ठिकाणी निश्चितच भक्त प्रल्हादाला कशा प्रकारे भगवंतानं वाचवलंय, त्याचबरोबर 16चं पाणी पाणी कसं जनाबाईंच्या केलेलं आहे, अशी अनेक कथा अनेक पुराण आपण या ठिकाणी मांडू शकतो. निश्चितच त्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी तो भगवान परमात्मा वेळोवेळी धावलेला आहे. पण आपल्यासाठी सुद्धा धावेल, फक्त आपल्या अंतःकरणात तसा भाव पाहिजे. माणसानं देवाची भक्ती करायला फक्त शरीरच निर्मळ करतं हे. 4-4 वेळा आंघोळ करते मंदिरात जात आहे. अहो 4-4 वेळा आंघोळ केली, साबण लावला, लाईक बॉय वापरा, डेटॉल वापरा, संतूर वापरा, नाही तर गोदरेज नंबर 2 तर अजून आला नाही. वनच कुठल्याही ब्रँडचा वापरा, सोप अंगावरचा मळ काढते, अंतःकरणातला नाही. आणि काळाची गरज आहे अंतःकरणातला मळ निघण्याची. बाबा परमार्थ करत असताना इथे बाकीचे विषय नाही यायचे. ताकात लोणी असेल तर चालेल, पण लोण्यात ताक नसावं. कोळशात हिरा असेल तर चालेल, पण हिऱ्यात कोळसा नसावा. पाण्यात नाव असेल तर चालेल, पण नावेत पाणी नसावं. तसं राजकारणात परमार्थ केला तर चालेल, पण परमार्थात कधी राजकारण नसावं. जेवढी शुद्धता इथे ठेवाल तेवढा भगवान परमात्मा अधिक हृदय मंदिरात साठला जाईल. एवढी शुद्धता पाहिजे. आणि किती प्रेम पाहिजे, कसा भाव पाहिजे सांगू तुम्हाला. शाम तेरी हो शाम तेरी मुरली की कसम, शाम तेरी मुरली की कसम, हम तुमसे मोहब्बत कर बैठे, दिल के सिवा, इस दिल के सिवा, इस दिल के सिवा कुछ और न था, ये दिल भी तुम्हारा कर बैठे हैं, शाम तेरी. हे देवा, एकच तर हृदय होतं, पण ते सुद्धा तुला देऊन टाकलं. हा भाव ज्या क्षणाला निर्माण होईल, दावे चाले मागे मागे, सुख दुःख साई अंगे. दिलंय त्या इंद्रियानं, दिलंय त्या शरीरानं, त्याचं नामचिंतन करायचं. तेने करणे त्याचे, त्यासी करणे त्याचे काम. आपण आपलं काम चुकायचं नाही, याने घ्यावे नाम. 3ऱ्या चरणात सांगतात, दोन्ही हातानं टाळीन, मुखानं भगवंताचं भजन. विठोबा रखू माई, महाराजांच्या स्वागतासाठी सौभाग्यवती आरतीताई अनिल गुंजाळ, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत गुंजावाडी, त्याचप्रमाणे मंदाताई कैलास गुंजाळ,
त्याचप्रमाणे सौभाग्यवती रतनबाई सावित्रा गुंजाळ, सिंधुताई संजय गुंजाळ, अलकाताई सोमनाथ गुंजाळ, मनीषाताई शिवाजी गुंजाळ, पूजा सौरभ गुंजाळ आणि वैशालीताई शरद गुंजाळ आपणास विनंती आहे आपण संत स्वागतासाठी व्यासपीठावरती यावं. हरी जय 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 विठोबा रखुमाई विठोबा हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय हरी जय भाऊसाहेब शंकर गुंजाळ यांचा धर्मपत्नी आपणही व्यासपीठावरती यावं. भाऊसाहेब शंकर गुंजाळ यांचा धर्मपत्नी फोटो घ्या. हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा हरी जय हरी जय हरी जय हरी जय 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 विठोबा रखुमाई हरी हरी जय हरी जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय हरी जय हरी जय विठोबा रखुमाई हरी जय हरी जय 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 हरी जय हरी विठोबा रखुमाई हरि जय हरि 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 जय हरि जय हरि जय हरि जय हरि हरि बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री हर हर छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की श्री काशी विश्वेश्वर भगवान की गो माता की. बरं झालं ना भजन. अहो भजन बरं झालं ना, कारण जेवढं गरजेचं असतं पोटासाठी भोजन तितकंच गरजेचं असतं मनासाठी भजन. आणि बाबा भोजन आणि भजन हे जर माणसानं चांगलं केलं तर बाकीचा परमार्थ करण्याची गरज नाही, यातच परमार्थ घडून जातो. कारण भोजन हे पोटासाठी आराम आहे, भजन हे मनासाठी आराम आहे, लक्षात ठेवा.
निश्चितच लवकरात लवकर साधा, कारण तुझा ना भरोसा ना माझा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, असो चूल माती असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर, सोडून दे रे सोडून दे रे धनाच्या तुला लसा. जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. पुढचं घ्यावं की नाही. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची. जन्म मोल असे हा जन्म मोलाचा, असे हा जन्म मोलाचा, नको तू घालवू वाया, नको तू घालवू वाया, नको तू घालवू वाया. सदा गाणे सदा गाणे सदा गाणे भूपाली तूच गाडी, त्या श्रीरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लवकरात लवकर भजनाला लागा, भक्तीला लागा. निश्चितच जन्माचं सार्थक करून घ्या. कितीही ज्ञान, कितीही विज्ञान, कितीही गोष्टी साधनं वाढली तरी सुद्धा नामचिंतनाशिवाय निश्चितच ताकद नाहीये. त्यामुळे निश्चित नामचिंतन, भगवंताची सेवा, आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आपण तत्पर राहिलं पाहिजे. बाबा, आपला धर्म आणि आपली संस्कृती आपणच टिकवली पाहिजे. बाकीची त्याला मातीत घालायला निघालेत, पण आपण आपला धर्म टिकवला पाहिजे. अहो, मला एवढ्या गोष्टी सांगाव्या वाटतात. परप्रांतीय लोक आपल्या धर्माचं अनुकरण करतात, परप्रांतीय लोक आपल्या संस्कृतीचं आचरण करतात, पण आपलीच काही काही माणसं आपल्या धर्माला आणि आपल्या संस्कृतीला नावं ठेवतात. ही सगळ्यात मोठी खंताची बाब आहे. आपला धर्म आणि आपली संस्कृती, आपण आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे. धर्माचे पालन करणे पा खंड खंड नाही, आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. कोण करणार आहे? आपल्याला करायचंय आपल्या धर्माचा प्रचार. धर्म कसा आणि कधी टिकला जाईल. आजकाल माणसाला धर्म कळत नाही, देव कळत नाही. कळाला असता धर्म, कळाला असता देव, तर समाजामध्ये स्त्री बलात्कारासारखं पाप घडलं नसतं. कळाला असता धर्म, कळाला असता देव, स्त्री भ्रूण हत्येसारखं पाप घडलं नसतं. कळाला असता धर्म, कळाला असता देव, गोमातेची कत्तलखान्यामध्ये कत्तल केली गेली नसती. कळाला असता धर्म, कळाला असता देव, आई बापासाठी वेगळी वृद्ध आश्रम बांधण्याची गरज पडली नसती. एका बाजूला प्रबोधन, एका बाजूला निश्चितच चांगले चांगले विचार माणूस ऐकतो, दुसऱ्या बाजूला परिवर्तन काहीच नाही. समाजामध्ये या घटना एवढ्या वाढतायत, कुठेतरी आपण लक्ष देणं आणि कुठेतरी विचारपूर्वक त्याच्यामध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. माझी विनंती राहते, कितीतरी जुनी जाणती माणसं एकांतात रडतायत,
त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी सुद्धा वेळ नाही आज लेकरांना. वृद्ध झालेत, म्हातारे झालेत आई बाप, पोरांना वैताग येतो, पोरांना कंटाळा येतो सेवेचा. एक तरुण दादा विचारत होता, म्हणले ताई काय त्या म्हाताऱ्यांची सेवा करायची? म्हटलं असं म्हणू नको. अहो काय झालं, म्हातारे झालेत आई बाप, एका जागेवरती बसलेले असतात, कुठे पैसे कमावून आणतात. म्हटलं आयुष्यभर कष्ट केले ते कमी पडलं का? अहो जाग्यावरती ताट द्यावं लागतं, एक एक शब्द 4-4 वेळा बोलावा लागतो, कुठे पैसे कमवून आणतात? म्हटलं हे बघ, वाळलेलं झाड जरी फळ देत नसलं तरी मोडेपर्यंत सावली मात्र नक्की देतं. म्हातारे झालेले आईबाप जरी तुझ्यासाठी पैसे कमावू शकत नसले तरी मरेपर्यंत तुला सुखाचा आशीर्वाद नक्की देतील, एवढं लक्षात ठेव. तिरस्कार करू नका. ज्या वयात आपल्याला चालता येत नव्हतं त्या वयामध्ये बापानं खांद्यावरती बसून जग फिरवलेले. ज्या वयात आपल्याला खाता येत नव्हतं त्या आईनं स्वतःचं ताट बाजूला सारावून आपल्या मुखात घास भरवावा, एवढे उपकार आहेत. आणि गेल्यानंतर कळतं ममतेची मूर्ती होती माझी आई, ममतेची मूर्ती होती माझी आई. कस पांग फेडू तिचा हो तराई, ममतेची मूर्ती होती माझी आई. गेल्यानंतर कळतं माझी आई ममतेची मूर्ती होती. आम्हाला काही काही लोक म्हणतात ताई कदाचित तुमच्या परीनं सांगा ना देवाला माझ्या वडिलांना परत पाठवायला. तुमचं ऐकेल देव, सांगा ना तुमच्या देवाला माझ्या वडिलांना परत पाठवायला. म्हटलं ए दादा, डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, माती आड गेलेले आईबाप परत दिसत नाही, एवढं लक्षात ठेवा. निश्चितच समाजातल्या काही घटना, काही विचार बदलणं फार गरजेचं आहे. समाजामध्ये होणारे गोमातेची कत्तलखान्यामध्ये होणारी हत्या, आज खरी अर्थानं ती गोमाता म्हणजे आपली आई आहे. गाई आणि आई वेगळी नसते, लक्षात ठेवा. गाई ही आपली आई आहे, ती कामधेनू माता आहे. निश्चितच ती आपल्याला उद्धारणारी आहे, ती आपल्याला तारणारी आहे, ती धर्म टिकवणारी आहे. जोपर्यंत गोमाता आहे तोपर्यंत धर्म रक्षित आहे. निश्चितच गोमाताचा एकदा संपुष्टात आली, गोमाता संपली, धर्म नीट राहणार नाही. आणि धर्म नसेल तर आपण नीट जगू शकत नाही. त्यामुळे गोमातेला जगवणं, गोमातेला वाचवणं, गोमातेची सेवा करणं हे फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आपण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याला याचा अभिमान पाहिजे. एक तरी खिलार गाई आपल्या दारापुढे असली पाहिजे, एक तरी खिलार बैल आपल्या दारापुढे असला पाहिजे. मी का सांगते, कारण स्वतः गोसेवक आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये राजापूर या ठिकाणी रुक्मिणी खिल्लार गोशाळा या नावानं आमची गोशाळा आहे. आणि या गोशाळेच्या माध्यमातून आम्ही गोमातेची सेवा करण्याचा, प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही तिला सांभाळत नाही, आपण गाईला सांभाळू शकत नाही, गाई आपल्याला सांभाळते, लक्षात ठेवा. आई आहे ती आपली आणि निश्चितच ती आपलं रक्षण करत असते. फक्त माणसाला त्या गावरान खिलार गाईचं महत्व कळालं पाहिजे. वशिंडापासून शेपटीपर्यंत हात फिरवा, असंख्य रोग नष्ट होतात. सूर्यकेतू नाडी म्हणून तिच्या वशिंडामध्ये असते, सूर्यापासून येणारी एनर्जी ग्रहण करते. कदाचित माणसाला कळत नाही, तिला हात स्पर्श लावला तरी सुद्धा आपल्यामध्ये एनर्जी येते. तिचं गोमूत्र असेल, तिचं शेण असेल, तिचं प्रत्येक गोष्ट तिची कामधेनू, प्रत्येक गोष्ट तिची आपल्यासाठी अमृत आहे. असंख्य रोग नष्ट, हजारो रोग नष्ट होतात गोमातेच्या सेवेनं, गोमातेच्या खऱ्या अर्थानं तिच्या पंचगव्यानं. निश्चित माणसानं ते जाणता आलं पाहिजे, माणसाला ते कळालं पाहिजे. गोमातेची सेवा प्रत्येकाकडून घडली पाहिजे. अधिकचं मी बोलणार नाही. निश्चितच या ठिकाणी संतांचे फार मोठे उपकार, भगवंताचे नामचिंतन आपल्यासाठी जीवनामध्ये उद्धार करणार आहे. त्यामुळे प्रत्येकानं ते नामस्मरण केलं पाहिजे. निश्चित सोडीला संसार माया तयावरी फार धावी चाले, मागे मागे सुख दुःख साही अंगे. आज कीर्तनरूपी सेवेसाठी एवढी सुंदर अशी गोड अशी गायनाची साथ ज्यांची प्राप्त झाली, हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे शुभम महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवा. शुभम महाराजांसाठी गोड अशी गायनाची साथ शुभम महाराजांची प्राप्त झाली. महाराज मनापासून धन्यवाद. तसेच या ठिकाणी हरिभक्ती पारायण आदरणीय नवनाथ महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवा नवनाथ महाराजांसाठी. खरंच एवढ्या गोड अशा गायनाची साथ महाराजांची प्राप्त झालेली आहे. तसेच या ठिकाणी हरिभक्ती पारायण आदरणीय भारत महाराज असतील, एकदा जोरदार टाळी वाजवा भारत महाराजांसाठी. तुम्ही टाळी थांबूच नका ना, एवढ्या मोठमोठ्यांची नावं आहेत, टाळी थांबली नाही पाहिजे. हे कलाकार खरंच हे फार भाग्य म्हणावं लागेल आपलं इथपर्यंत आहेत.
मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आमच्या हरिभक्तीपरायण आदरणीय मायाताई, फार गोड अशी या ठिकाणी मायाताईंची गायनाची साथ झालीत. त्याचबरोबर सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी टाळांची पावले खिळून या ठिकाणी या वारकरी मुलांनी साथ दिलीत. खरंच मनापासून धन्यवाद. आमच्या तुळशी वृंदावन घेऊन असेल, कलश घेऊन असेल, विणा घेऊन या ठिकाणी आमच्या ताई उभ्या आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांच्यासाठी काय टाळ्या वाजवायच्या? काही महिला म्हणते तिला काय टाळी वाजवायची, तिला काय टाळी वाजवायची, तिनं सो काय मोठं केलं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, इथपर्यंत विना घेणं टाळ घेणं सोपं नसतं. पदर खाऊन भांडणं करणं सोपं असतं, पण इथं उभं राहून टाळ घेणं वाजवणं सोपं नसतं. म्हणून त्यांच्यासाठी मनापासून धन्यवाद. मृदुंगाची उत्कृष्ट अशी साथ हरिभक्तीपरायण आदरणीय माऊली महाराजांसाठी सुद्धा गोड या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजवा. गोड असा मृदुंगाची या ठिकाणी साथ या ठिकाणी माऊली महाराजांनी दिलीत. मनापासून धन्यवाद महाराज. तसेच हार्मोनियमची सुरांची साथ असेल बाबा, मनापासून धन्यवाद. चोपदार बाबा असतील. त्याचबरोबर साऊंड सिस्टीमसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी दिलीत दादा, तुमचंही मनापासून धन्यवाद. आणि खरंच तरुण वर्ग याही माध्यमातून परमार्थामध्ये येऊ पाहतोय, परमार्थ करू पाहतोय. खरंच अशीच एवढी सुंदर असा परमार्थ तुमच्याकडे या सिस्टीमच्या माध्यमातून घडत राहू. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व सप्ताह कमिटी आयोजक नियोजक, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण गुरुवर्य बन्सी महाराज तुमचेही खूप मनापासून धन्यवाद. तसेच या ठिकाणी सर्वच उपस्थित श्रोते मायबाप व्यासपीठावर असेल, त्याचबरोबर या ठिकाणी सरपंच असतील, तुमचंही मनापासून. आता हरिभक्तीपरायणच म्हणते मी पण बरं का, म्हणजे सामाजिक आणि धार्मिक या कार्याची जोड तुम्ही घालताय म्हणून खऱ्या अर्थानं तुमचं कौतुक आहे. निश्चितच फक्त समाज राजकारण न करता तर परमार्थही आपल्याला कशा प्रकारे आपल्या गावात मोठा करता येईल याचाही तुम्ही फार मोठा वाटा तुमच्याकडे आहे. मनापासून या ठिकाणी धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व श्रोते मायबाप, कॅमेरामॅन दादा असतील, वारकरी संप्रदाय यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून धन्यवाद दादा. हे चित्रीकरण तुम्ही करताय आणि निश्चित परमार्थ हा संप्रदाय प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवताय. त्याचबरोबर सर्व उपस्थित जनसमुदाय, सर्व माता भगिनी, उपस्थित सर्व जनसमुदायाच्या या ठिकाणी श्रोते माईबापांच्या चरणी नतमस्तक होते. आणि त्याचबरोबर माझ्या मायपित्यांच्या, गुरूंच्या, छत्रपती शिवरायांच्या, धर्मवीर संभाजीराजांच्या, जेजुरीच्या खंडेरायाच्या, सासवडच्या संत सोपान काकांच्या चरणी नतमस्तक होते. आणि सर्वांनी एकदा हात वरती करा. फार कमी वेळ संपलेलाच आहे. हात वरती करा आणि एकदा भगवंताचं नामचिंतन करायचंय. कैलाश के निवासी नमो बार बार हो, कैलाश के निवासी नमो बार बार हो. आयो 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 शरण तुम्हारे प्रभु तार तार हो, आयो शरण तुम्हारे प्रभु तार तार हो, आयो शरण तुम्हारे प्रभु तार तार हो, तार तार हो. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोल नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. काशी विश्वेश्वराय हर हर बोलो नमः शिवाय, काशी विश्वेश्वराय काशी विश्वेश्वराय, काशी विश्वेश्वराय हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले हर 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 हर. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा. तसेच या ठिकाणी माझे पती आदरणीय हरिभक्तीपरायण आंतरराष्ट्रीय मृदुंगवादक अर्जुनजी महाराज साळेकर, ते जरी इथपर्यंत उपस्थित नसले तरी खरी अर्थानं त्यांचं खूप मनापासून धन्यवाद. लग्नाआधी वडील, लग्नानंतर पती या दोन जागा मला परफेक्ट मिळाल्यात म्हणून आज मी तुमच्या पुढे उपस्थिती लक्षात ठेवा. त्यामुळे महाराजांचंही खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी छोटंसं लहान बाळ आहे गाडीमध्ये माझं, आणि माझ्या सासूबाई आहेत समवेत. त्यामुळे निश्चितच माझ्या सासूबाईंचंही खूप मनापासून धन्यवाद. आमचे ड्रायव्हर काका असतील, मल्लिकार्जुन काका, काकांचंही मनापासून धन्यवाद. आणि अधिकच न बोलता या ठिकाणी वेळ झालेला आहे, जास्तीचा वेळ न घेता उपस्थित
उपस्थित सर्व श्रोतेमाई बापांच्या चरणी नतमस्तकून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांसाठी सांगतात, तो भगवान परमात्मा साधकांचा उद्धार करेल, साधकांच्या निश्चितच जीवनाचं सार्थक करेल. का? कारण ती विठू माऊली कशी आहे. तुका मने भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे पुरे वेळी काशी विश्वेश्वर भगवान की जय.